भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. समाज दर्पण, जीवन दर्पण आणि कला दर्पण आणि यासोबतच आरोग्य दर्पण आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं औचित्य साधून म्युझिकल योगा शिबिर एक सप्ताह 2026ला आम्ही आयोजित केला. तृतीय दिवसाचा म्हणजे 17 जून 2026चं ॲक्टिव्हिटीज तुमच्याशी आम्ही शेअर करतोय आणि कला दर्पण सोबतच संकटमोचन बहुउद्देशीय मंडळ गणपती नगर यांच्या आयोजनाच्या माध्यमातून चिंतामणी कराओके आणि कल्चरल ग्रुप यांच्या संयोजनाच्या माध्यमातून कला दर्पण यामध्ये संयुक्तरित्या पार्टिसिपेट झालं आणि कितीतरी मित्रमंडळी बंधू भगिनी या योग म्युझिकल शिबिराच्या माध्यमातून जुळले. काही क्षण खास तुमच्यासाठी. पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन नाही करायचं आहे. आता फ्रंटला मान खाली करा आणि जास्तीत जास्त हळूहळू स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करतो एक्सरसाइजला कुठेही बॉडीला स्ट्रेच येणार नाही. ज्याला जेवढं जमते तेवढंच करायचं आहे. खूप ताण नाही द्यायचा आहे. लागण्याचा प्रयत्न करा हलका, अगदी हळूवारपणे. वर या, सेम मागच्या बाजूला अगदी रिलॅक्स मूडमध्ये करायचं आहे. ताण नाही द्यायचा आहे. लेफ्ट झालं असेल तर राईटला करा. एकदा कंबरेपर्यंत आपण आलो आणि काल आपण गुडघ्यांना पकडलं होतं आणि रोटेट केलं होतं. आता गुडघ्यांना बेंड करायचं, रोटेशन झालं. आता बेंडिंग पोझिशन मध्ये आपल्याला किती सरळ करता येईल. बॅलन्स करा थोडा खाली, जेवढा जमेल तेवढाच वेळ करा. वाटतं दुसरा पाय होईल. परत एक गुड. ही बेंडिंग फार आवश्यक आहे. दुसरा पाय तसंच आता थोडं मागच्या साईडला बेंड करायचं आहे. सीटला आपला हा पौचा जो आहे तो असा लागला पाहिजे. आणि एक हात पोटावर ठेवा म्हणजे तुम्हाला बॅलन्स करता येईल. जर समजा पुढे पडत असलो तर तुम्ही स्वतःला पुश करू शकता. स्वतःला बॅलन्सिंग आलं पाहिजे. रेडी, गुड. एव्हरीबडी गुड. खाली दुसरा पाय आणि दुसरा हात पोटावर. हात पुढे करून थोडं पुढे साईडला घेऊन आता परत दोन्हींना बेंड करायचं. ओके, बेंड. किती खाली जाऊ शकता का? खाली जा, नॉर्मल बसा. तुम्ही या दोन्ही याच्यावर आरामात बसू शकता. येस, रिलॅक्स व्हा. नॉर्मल वर यायचं असेल तर पण मागे सर थँक्यू. पाय दुखवायचे ना.
खाली बघा. फ्रंट. फ्रंटला बघायचं, मागे कोणी नाही बघणार. रेडी. थांबा. हा रेडी. इकडे बघा. हो पुरुष मंडळी. रेडी. ऍक्टिव्हिटी चेंज होते जरा. एकाच घरात नाही राहायचंय म्हणून आपण शवासन घेत नाही. रेडी. आता उभं राहा. जम्प नका करू लागतो. कारण आता आपल्याला पाय दुखायचे नाही आहे. थोडं बेंड करा. खांदे टॅपिंग. रेडी. पूर्ण टॅप करा. स्वतःला मारा. भरपूर चुका केल्या आपण. फक्त फिट काय करा. थोडं फास्ट. तुमच्या या पोर्शनला थोडंसं फ्लेक्झिबिलिटी मिळते कारण दिवसभर आपण चालत असतो. पाय पुढे. आपण याच्या रिस्ट आहे आपल्या रोज त्यांनी काम करतो. त्याला फिरवा हळूवार. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बॅक. परत एकदा या साईडला. साईडला बेंड करा. मागे हात करा. रिलॅक्स. कारण आता आपल्याला थोड्याशा 2-3 पाठीची एक्सरसाइज करायची आहे आणि तुम्हाला जो आहे तो आपल्या प्रत्येक बॉडी पार्टला मिळेल. परत एकदा फिंगर्स पकडा. आता साईडला हँड साईड. थोडं तालावर या. म्युझिक फील करा. फ्रंट साईड.
दातावर दाता हळू आपटायचे, जीभ मध्ये नाही आली पाहिजे. नाही ती परत उचलून लावता येते, तो काही विषय नाही. रेडी? दातावर दात हळूवार आपटायचे. आपण एखादं चिडतो कसं, किती समथिंग लाईक दॅट. आपटायचे. बऱ्यापैकी आपण थोडं अशा मोड मध्ये आलोय आता. करत आहे हा गाण्याच्या तालावर. डोळे कोणीही बंद करायचे नाहीये, डोळे उघडे राहतील. आकाशाकडे बघा आणि आधीच्या नागपुडीने सोडायचं. आणि दुसऱ्या नागपुडीने सोडायचं. 1, 2, 3, go. एक हलका पूर्ण लॉंग ब्रेथ घ्या. ज्याला जेवढं शक्य आहे तेवढंच श्वास आतमध्ये किंवा बाहेर राहायला नाही पाहिजे, याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. ओके, परत एकदा लॉंग ब्रेथ घ्यायचा आहे आणि पहिल्यासारखा ओंकार, ओ जास्त म छोटा. ओके, लॉंग ब्रेथ. डोळे बंद करायचे नाही. पोट, कमरेचा खालचा भाग, आईस, गुडघे आणि पायाची बोट. अगदी हळूवार पुन्हा माझं माइंड मी त्या दिशेने रोटेट करते. पायाची बोट अगदी एक कंपन फील करत आहे. गुडघ्यांपर्यंत, पुढे कंबर, पाठ, हात, हाताची बोट, खांदे, मान, कान, डोळे, नाक, कपाळापर्यंत आणि अगदी केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत. ही सुंदर फिलिंग मला आनंदी आणि निरोगी बनवते. सुंदर, आनंदी आणि आरोग्य संपन्नतेचा विचार करतो. सेकंड थॉट जो आपण जनरेट करतोय मनातल्या मनात, स्वतःला सांगतोय आज दिवस आणि व्यवहाराने अगदी चांगलेच कर्म करणार आहे. माझा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्य संपन्नतेचा जातोय. हा एक सुंदर थॉट स्वतःच्या मनामध्ये जनरेट करायचा आहे. आणि एक एक ओळ माझ्या मागे रिपीट करायची. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
दोन्ही हात पुन्हा रब करून तुम्ही याच्या योगामधून सुखासुखी निवृत्त होत आहे. पुन्हा उद्या सकाळी भेटण्याच्या सुंदरच्या सदिच्छेने आजचं सेशन आपण इथे क्लोज करतोय. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.